हरे कृष्णा। रविवारी 11 मे रोजी नरसिंह जयंती आहे। भगवान श्रीकृष्णांच्या असंख्य अवतारांपैकी एक विशेष आणि अद्भुत अवतार आहे नरसिंहदेव। त्यांचं रूप अतिशय अद्भुत आहे। अर्धा सिंह आणि अर्धा नर। हिरण्यकश्यपूने आपण अमर व्हावं या इच्छेने ब्रह्मदेवांकडे अनेक वरदानं मागितली। मला कोणत्याही पशुपासून मरण नको, कोणत्याही मानवापासून मरण नको। आणि ब्रह्मदेवांचं वचन अबाधित ठेवून भगवंत नरसिंहदेवांच्या रूपात प्रगट झाले। संपूर्ण ब्रह्मांडात असा प्राणी नसल्याने हिरण्यकश्यपूला सुद्धा कल्पना आली नाही की भगवंत अशा न भूतो न भविष्यती अशा रूपामध्ये प्रगट होतील, आणि म्हणून हे अद्भुत रूप। प्रल्हाद महाराजांचं वचन खरं करण्यासाठी भगवंतानी अद्भुत जन्मस्थान स्वीकारलं आणि ते हिरण्यकश्यपूच्या महालातील एका खांबातून प्रगट झाले, आणि म्हणून अद्भुत जन्मस्थान। मला सजीव आणि कोणत्याही निर्जीव वस्तूकडून मरण नकोय असंही वरदान हिरण्यकश्यपूने मागितलं होतं ब्रह्माजींकडे। तर हा नखांनी, नख म्हणजे सजीव पण आहेत आणि निर्जीव पण आहेत, वाढतात म्हणून सजीव आहेत, आणि कापल्यावरती वेदना होत नाही म्हणजेच निर्जीव पण आहेत। त्या नखांनी नरसिंहदेवांच्या प्रार्थनेमध्ये एक ओळ आहे, तव कर कमल वरे नखम। तर त्या नखांनी जी कमल पुष्पाच्या पाकळ्यांप्रमाणे मृदू आणि मऊ आहेत, त्या नखांनी हिरण्यकश्यपूच्या वज्रासमान असलेल्या शरीराची चिरफाड नरसिंहदेवाने केली। त्यावेळेला तो हात होता वज्राद अपि कठोरम, आणि ज्या वेळेला प्रल्हाद महाराजांच्या मस्तकावरती तो हात ठेवला जातो तेव्हा तो हात असतो कुसुमाद अपि कोमलम। भरत मुनींनी नाट्यशास्त्रात नाट्यकलेविषयी लिहिताना म्हटलंय की नरसिंहदेवांसारखी नाट्यकला आजपर्यंत कोणीही प्रदर्शित करू शकलं नाही आणि करू शकणार नाही। ज्या वेळेला ते स्तंभातून प्रगट झाले, अत्यंत क्रोधित होते। एका डोळ्याने ते नरसिंहदेव हिरण्यकश्यपूकडे बघत होते अत्यंत क्रोधाने, आणि त्याच वेळेला दुसऱ्या डोळ्याने 5 वर्षाच्या छोट्या प्रल्हादाकडे अत्यंत प्रेमळ दृष्टीने बघत होते। तर असा या दोन्ही भावनांचं मिश्रण, अत्यंत क्रोधित आणि अत्यंत प्रेमळ दृष्टी, असा अद्भुत आविष्कार भगवान नरसिंहदेवांनी प्रदर्शित केला। तर ह्या अशा अद्भुत नरसिंहदेवांना आपण प्रार्थना करूया आपल्या सैनिकांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी। त्यांना बल देव, त्यांना यश देव। येत्या रविवारी इस्कॉनच्या सर्व मंदिरांमध्ये नरसिंह जयंती साजरी केली जाणार आहे। आपण मोठ्या संख्येने त्या उत्सवामध्ये उत्साहाने भाग घेऊन नरसिंहदेवांची कृपा प्राप्त करावी ही विनंती। धन्यवाद। हरे कृष्णा।